असन्तं भावनामिच्छय्य पुरेखायच्छ भिक्खुसु आवशेषो जायिसर्यं पूजा परकुलेषु च मय्येव कथं मय्यन्तो गीयपब्बजिता उभो मम्मे वाति वसासु किच्चा किच्चेषु किच्चस्मि इति बालस्य संकप्पो इच्छामानोच्च वज्जते। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच रत्नांना त्रिबार अभिवादन करतो। आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारामध्ये आपण ज्या दोन आज गाथा पाहणार आहोत, वग्ग 5वा या वग्गातील गाथा क्रमांक 73 आणि 74 आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तथागत सम्यक संबुद्धांनी आजचा हा उपदेश जेतवनामध्ये केला आहे। पंचवर्गीय भिक्खूंमध्ये एक महानाम भिक्खू होते। तथागत सम्यक संबुद्धांनी जेव्हा आपल्या धम्माचा पहिला उपदेश दिला, तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या धम्माचा पहिला उपदेश दिल्यानंतर त्या उपदेशाला धम्मचक्कपवतन असं म्हणतात। आणि तथागतांनी हे धम्मचक्कपवतन कुठे केले तर सारनाथला केले, ऋषीपतन मृगदाय वनामध्ये ते केले। आणि जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या धम्माचा पहिला उपदेश दिला तेव्हा ते ऐकण्यासाठी तिथे 5 परिव्राजक होते, कौंडन्य, वप्प, महानाम, अश्वजित आणि भद्रिय। तर यातील 5 पैकी एक म्हणजे आजच्या कथेमध्ये ज्यांचा उल्लेख आलेला आहे ते आहेत भिक्खू महानाम। आणि पहिल्या प्रवचनामध्ये असलेले भिक्खू आणि तेही कालांतराने अरहंत झाले होते। तर असे अरहंत भिक्खू हे भगवंताच्या संघामध्ये समाविष्ट झाल्यानंतर ते वेगवेगळ्या गुणांनी संपन्न होते, धम्म आचरणाने युक्त होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या मनाला सावरून ते अरहंत सुद्धा झाले होते। चित्त नावाच्या उपासकाने त्यांना एकदा भोजनदानासाठी आपल्या घरी निमंत्रित केले। ज्या ज्या व्यक्ती याच्यामध्ये आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। पहिलं नाव आहे ते म्हणजे महानाम। महानाम कोण आहेत तर पंचवर्गीय भिक्खूतील हे एक भिक्खू आहेत की जे स्वतः अरहंत आहेत। तर अशा अरहंत भिक्खूला एकदा एका चित्त नावाच्या उपासकाने, उपासकाचं नाव आहे चित्त, तर चित्त नावाच्या उपासकाने त्या महानाम भिक्खूंना आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रित केले। महानाम गेल्यानंतर भोजनदान वगैरे झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना उपदेश दिला, धम्माच्या कथा सांगितल्या। आणि एवढा सुंदर उपदेश दिल्यानंतर आता ते महानाम उपदेश देत आहे म्हणजे धम्माचा तो साधा सुद्धा उपदेश नसेल। जसं की भिक्खू संघातले पहिल्या 5 भिक्खूतील एक भिक्खू आहेत की ज्यांना तथागताच्या प्रवचनामध्ये तो धम्माचा लाभ झालेला आहे। पहिल्या 5 मध्ये पहिले अरहंत हे कौंडन्य झाले म्हणून त्यांना अग्रगण्य कौंडन्य असं म्हणतात। कालांतर 5ही लोक अरहंत झाले होते। म्हणजे असं समजा की बुद्धाच्या पहिल्या प्रवचनामध्ये ज्यांना सद्धम्म समजला आणि ध्यान मनन चिंतन करून ते सारे जण अरहंत झाले, त्या 5 पैकी एक असलेले हे महानाम त्यांना एकदा चित्त नावाच्या उपासकाने भोजनदानासाठी निमंत्रित केले। आणि त्या चित्त उपासकाच्या इथे त्यांनी सुंदर पद्धतीचं भोजनदान झाल्यानंतर त्या ठिकाणी दानानुमोदन पुण्याचं अनुमोदन करण्यासाठी त्यांना धम्मोपदेश दिला। धम्मोपदेश दिल्याबरोबर त्या चित्त नावाच्या
ग्रहस्थाच्या मनामध्ये दान देण्याची इच्छा तयार झाली. त्या चित्त नावाच्या उपासकाने खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या स्वतःचा पैसा खर्च करून त्यांनी एक सुंदर असं बुद्धविहार त्या ठिकाणी बांधलं. बुद्धविहार बांधल्यानंतर या बुद्धविहारात सारे लोक येत होते. बुद्धविहार बांधल्यानंतर येणारे जाणारे सारे भिक्खू तिथे येऊन राहायचे आणि हे महानाम तर तिथेच राहायचे. ज्या चित्त नावाच्या उपासकाने विहार बांधून दिलं त्या विहारामध्ये हे महानाम नावाचे भिक्खू राहायचे आणि येणारे जाणारे सर्व भिक्खू त्या विहारामध्ये थांबत होते. आलेले भिक्खू थोडा मोठ्यासोबत चर्चा करायचे, धम्माचा विचार विनिमय व्हायचा आणि नंतर मग आपापल्या कामाला ते निघून जायचे. चित्तने महानामांचा उपदेश ऐकल्याबरोबर त्यांनी श्रोतापन्न फल प्राप्त केले. एवढे विद्वान आणि एवढे तपलेले भिक्षू धम्मप्रवचन देत असताना त्यांना दिलेल्या त्या धम्मप्रवचनात महानामाच्या पहिल्या प्रवचनामध्ये त्यांना श्रोतापन्न हे फल प्राप्त झालं आणि नंतर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं भिक्खू संघासाठी विहार बांधून दिलं. चित्तने बांधून दिलेल्या विहारामध्ये येणारे जाणारे किंवा तिथे राहणारे सर्व भिक्खू लोक राहायचे आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते धम्माचा अभ्यास करत होते. एकदा त्याच विहारामध्ये कोण आले? आगंतुक म्हणून सारीपुत्र आणि महामुद्गललायन. महानाम भिक्खूचं नाव, चित्त एका उपासकाचं नाव. आता दुसरे दोन भिक्खू जोडले गेले म्हणजेच महाश्रावक ज्यांना म्हणतात ते तथागत सम्यक संबुद्धांचा डावा आणि उजवा हात अर्थात सारीपुत्र आणि महामुद्गललायन त्या चित्त नावाच्या उपासकाने बांधून दिलेल्या बुद्ध विहारामध्ये एकदा असेच आगंतुक पद्धतीने आले, राहण्यासाठी आले. कुठे जात असतील रस्त्यामध्ये विहार लागलं, आराम करावा या उद्देशाने त्या विहारात आले आणि त्या विहारात आल्यानंतर त्यांनी तिथे असलेल्या सर्व भिक्खू सोबत खूप चांगल्या पद्धतीनं चर्चा केली, संवाद केला आणि त्या चर्चा संवादामध्ये त्यांच्याजवळ असलेलं सर्व काही धम्माचं दान त्यांनी त्या भिक्खूंना दिलं. आता सारीपुत्र आणि महामुद्गललायन प्रवचन देत असताना त्या सभेमध्ये, भिक्खूंच्या सभेमध्ये हे उपासक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं प्रवचन ऐकू लागले होते. प्रवचन ऐकल्यानंतर त्यांचं प्रवचन वगैरे सगळं काही झाल्यानंतर तिथं चित्त होते, ते श्रोतापन्न आहेत उपासक. त्यांचे प्रवचन वगैरे सगळे संपल्यानंतर त्यांनी उद्याच्या भोजनासाठी सारीपुत्र आणि महामुद्गललायन यांना निमंत्रित केले. उद्याच्या भोजनासाठी त्यांचं प्रवचन ऐकल्यानंतर त्यांच्या मनात पुन्हा श्रद्धा जागली आणि त्यांनी सारीपुत्र आणि महामुद्गललायन भंतेंना निमंत्रित केले. निमंत्रित केल्यानंतर तिथे आणखी एक फार वयानं मोठे भिक्खू होते ज्यांचं नाव होतं सुधम्म. महानाम, चित्त, सारीपुत्र, महामुद्गललायन, सुधम्म. जेव्हा सारीपुत्र आणि महामुद्गललायन त्या चित्त उपासकाने बांधून दिलेल्या विहारात आले, त्यांनी सगळ्यांसोबत चर्चा करत असताना धम्मसंवाद केला. त्या धम्मसंवादाला ऐकल्यानंतर चित्त नावाच्या उपासकाने पुन्हा त्या दोघांना उद्याच्या भोजनासाठी आपल्याकडे या असं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देऊन ते निघून गेले. पण झालं असं की इथे असलेले एक भिक्खू आहेत, चित्तने बांधून दिलेल्या विहारामध्ये राहणारे सारीपुत्रा महामुद्गललायन यांच्या अगोदरचे एक भिक्खू जे की महानाम भंतेसोबत राहायचे, भिक्खू सोबत राहायचे, तर त्यांचं नाव आहे सुधम्म. त्यांना क्रोध आला आणि त्या क्रोधापोटी ते म्हणाले की मी इथला आहे ना, मी ह्या बुद्ध विहारातला आहे, मी इथंच राहतो आणि मी साऱ्यांपेक्षा मोठा आहे, मग कोणत्याही उपासकाने पहिल्यांदा मला विचारलं पाहिजे किंवा कोणत्याही उपासकाने पहिल्यांदा मला निमंत्रण दिलं पाहिजे असं त्यांच्या मनात आलं. कोणाच्या? सुधम्म नावाच्या भिक्खूच्या मनात आलं आणि मग त्यांना असं वाटलं की हे महामुद्गललायन आणि सारीपुत्र तर कालच आले, कालच्या आलेल्या भिक्खूंना या उपासकाने निमंत्रित दिलं आणि त्यामुळे त्यांना नाराज झाले ते मनात. दुसरं की त्यांचं म्हणणं असं होतं
की कुठल्याही उपासकांना आल्याबरोबर मी या विहारातला असल्या कारणाने त्यांनी मला निमंत्रण अगोदर द्यायला पाहिजे, असं त्या सुद्धम्म नावाच्या भिक्खूला वाटलं आणि ते नाराज झाले. त्यांना खूप संताप आला, त्यांच्या मनाची अवस्था खराब झाली. मनातल्या मनात विचार करत असतील की हे बरोबर नाही, ते सगळे भिक्खू काय बरोबर नाहीत, कारण मी इथलाच आहे आणि सगळ्यात सिनियर आहे, सगळ्यात मोठा आहे वयानं, तरी मला ही सन्मान देत नाहीत. त्यामुळे ते नाराज झाले आणि नाराज होऊन आपल्याच मनाला मग खाऊ लागले. सकाळी सारीपुत्र आणि महामोग्गल्लान हे कुठे जाणार होते? चित्तकडे भोजनासाठी. सारीपुत्र आणि महामोग्गल्ल्यांच्या अगोदरच हे सुद्धम्म नावाचे भिक्खू त्या चित्त नावाच्या उपासकाच्या घरी भिक्षापात्र घेऊन उभे राहिले. म्हणजे पहिल्यांदा यांना सारीपुत्राला निमंत्रण दिलं कुणा? सारीपुत्र आणि महामोग्गल्ल्याने चित्तनं. महामोग्गल्ल्यान सारीपुत्र म्हणले हरकत नाही, उद्या सकाळी आम्ही तुमच्यासाठी तुमच्या घरी भोजनासाठी येतो. मग नंतर त्या चित्त नावाच्या उपासकाने सुद्धम्मला सुद्धा निमंत्रण दिलं. ते म्हटले मी नाही येत, कारण माझ्यापेक्षा लहान भिक्षूंना तुम्ही निमंत्रण अगोदर दिलं आणि नंतर तुम्ही माझ्याकडे आले, मी येत नाही. तिथं नाही बोलले आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यात अगोदर भिक्षापात्र घेऊन तेच त्यांच्या घरी जाऊन उभे राहिले. ते श्रोतापन्न उपासक होते चित्त नावाचे. त्या उपासकानं सांगितलं की बनते आला, या घरात या. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत सत्कार केला. घरात या, भोजन घ्या. सुद्धम्म म्हणाले की मी भिक्षाटनासाठी बाहेर निघालेला आहे, मी काय तुझ्या घरात येत नाही. तुला काय द्यायचं आहे ते तिथूनच दे. तुला जे काही भोजन वाढायचं असेल, भोजन द्यायचं असेल, तू माझ्या भिक्षापात्रात दे, मी भोजन करून निघून जातो. त्यांनी खूप विनंती केली सुद्धम्म नावाच्या भिक्खूला, पण चित्तनी कितीही विनंती केली तरी सुद्धम्म मात्र त्याच्या घरामध्ये गेले नाही. त्यांनी बाहेरच्या बाहेरच भिक्षापात्रामध्ये भोजन घेतलं आणि ते निघून गेले. नंतर सारीपुत्र आणि महामोग्गल्ल्यान आले. भिक्खू संघातले मेधावी पुरुष ज्याला म्हणलं असतं, किंवा एकाला तुम्ही चंद्र आणि दुसऱ्याला तुम्ही सूर्य सुद्धा म्हणू शकता. धम्माच्या बाबतीमध्ये दोन्ही चकाकणारे तारे आहेत. एक म्हणजे सारीपुत्र आणि दुसरे म्हणजे महामोग्गल्ल्यान. एक महान रिद्धिमान आहे आणि दुसरा महान प्रज्ञावान आहे. महान रिद्धिमान आणि महान प्रज्ञावान म्हणजे सद्धम्माच्या बाबतीमध्ये अडचणीच्या ज्या ठिकाणी सभा झाल्यात, सभा म्हणजे कसं, एखादं ब्राह्मण कुटुंब आहे किंवा एखादं ब्राह्मणांचं गाव आहे आणि ते साऱ्याच्या साऱ्या ब्राह्मण गावांनी भिक्खूंना भिक्षाटनच द्यायचं नाही अशा पद्धतीने विचार पारित केलेला आहे, तरी तिथे जाऊन सारीपुत्र आणि महामोग्गल्ल्यान काम करायचे आणि ते अख्खच्या अख्खं गाव सुधरून यायचे. अख्खच्या अख्खं गाव सुधरून यायचे. म्हणजे जे लोक असं म्हणायचे की आम्हाला भिक्खूंचं दर्शनही नको, आम्ही भिक्खूला भोजन सोडा पाणीही देणार नाही, आम्ही त्यांना आदर सत्कार त्यांचा करणार नाही, किंवा भिक्खू दिसल्यानंतर ते भिक्खूंना शिव्या द्यायचे, श्राप द्यायचे, अवहेलना करायचे, तिथे सुद्धा तथागताचे हे दोन भिक्खू गेल्यानंतर ते अख्खच्या अख्खं गाव बुद्धिस्ट करून यायचे. बरं एवढंच नाही तर तिथल्या सगळ्या तरुणांना दीक्षा पण द्यायचे आणि भिक्खू संघामध्ये सहभागी पण करायचे. एवढी खूप चांगल्या पद्धतीची दोघांची प्रज्ञा होती आणि दोघेही खूप चांगल्या पद्धतीनं आपापल्या क्षेत्रामध्ये अग्र होते. अग्र, एक महाप्रज्ञावान होता आणि दुसरा महान रिद्धिमान होता. आता असे दोन भिक्षू जेव्हा चित्तच्या कडे भोजनदानासाठी गेले, त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं भोजनदान झालं आणि भोजनदान वगैरे सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर दोघांनी खूप चांगल्या पद्धतीनं चित्त नावाच्या उपासकाच्या इथे त्याच्या घरी उपदेश दिला. उपदेश दिल्यानंतर या चित्तने त्यांना भेटवस्तू दिल्या दानाच्या स्वरूपात. तुम्ही ज्या पद्धतीनं अष्टपरिस्कार, चिवरदान, चप्पल, टावेल, आणखी काही काही गोष्टी तुम्ही ज्या देता, तशा पद्धतीनं ती वैचारिक पद्धत तेव्हाची आहे. भिक्खू घरी आल्यानंतर त्याला भाऊ खाली हाताने जाऊ देऊ नये, अशा पद्धतीनं काही ना काही उपासक उपासिका देत असतात. आता हा चित्त कोण आहे? श्रोता पण नाही, तर याची अवस्था वेगळीच असेल. मग याने काय केलं, खूप चांगल्या पद्धतीनं भेटवस्तू त्यांना दानाच्या स्वरूपात दिल्या. सर्व काही कार्यक्रम वगैरे संपला. सारीपुत्र आणि महामोग्गल्ल्यान पुन्हा
चित्तने बांधून दिलेल्या विहारामध्ये गेले. चित्तने बांधून दिलेल्या विहारामध्ये गेले आणि त्या विहारामध्ये गेल्यानंतर पुन्हा थोड्या वेळानंतर तिथं सुधम्म सुद्धा आले. हे भिक्खू सारिपुत्र आणि महामौगल्यांच्या अगोदर चित्तच्या घरी भोजनदानासाठी गेलेली ही सुधम्म, त्यांचा सगळा काही कार्यक्रम संपल्यानंतर हे सुधम्म पुन्हा त्या विहारात आले आणि आल्यानंतर त्यांना आणखीच राग आला. त्यांना राग कशाचा आला? त्यांना राग आला की यांचे ते सगळे परिष्कार पाहिला असेल, चिवरं वगैरे पाहिले असतील किंवा दान दिलेल्या काही वस्तू पाहिल्या असतील, भेटवस्तू त्यांना त्या दिसल्या आणि त्यांना खूप राग आला आणि ते म्हणाले की मला नाही दिल्या, या दोघांनाच दिल्या, मलाच नाही दिल्या, या दोघांनाच दिल्या, असं म्हणून ते रागात विहारातून निघले आणि विहारातून निघाल्यानंतर सांगितलं की मी आता पुन्हा या विहारात थांबणार नाही, तुम्हीच राहा आणि तुमच्या मनासारखं काय करायचं ते करा. रागात निघून गेले आणि निघून जाऊन जिथे तथागत सम्यक संबुद्ध होते अशा जेतवनात गेले. श्रावस्तीमध्ये जेतवनात तथागत सम्यक संबुद्धांना भेटण्यासाठी ते निघून गेले. तिथे गेल्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध आणि सुधम्म यांची भेट झाल्यानंतर सुधम्माने त्यांच्यासोबत घडलेला हा सारा प्रकार सांगितला. सुधम्म म्हणाले की तिथे महानाम आहेत. उपासक आल्यानंतर पहिल्यांदा लोक महानामालाच विचारतात, त्यांनाच पहिले भोजनासाठी निमंत्रण देतात किंवा त्यांचंच लोक सेवा करतात, मला कोणी विचारतच नाही. एक दिवस असं झालं की सारिपुत्र आणि महामौगल्यान आले आणि सारिपुत्र महामौगल्यान आल्यानंतर या चित्त नावाच्या उपासकांनी मला निमंत्रण द्यायच्या ऐवजी अगोदर त्या दोघांना निमंत्रण दिलं. या असे करू लागले आणि मी या सगळ्यात मोठा आहे ना, वयानं मोठा आहे, म्हातारा आहे, माझा त्यांनी आदर सत्कार करायला पाहिजे. या साऱ्या गोष्टी तथागत सम्यक संबुद्धाला जेतवनात जाऊन या सुधम्म नावाच्या भिक्खूंनी सांगितल्या. आणि सुधम्म स्थवीर जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांना जेतवनात भेटले, तिथे गेल्यानंतर तथागतांनी अतिशय शांत मुद्रेनं त्या साऱ्या गोष्टी ऐकल्या. तथागतांना माहीत होतं की मनाची अवस्था सुधारणार आहे म्हणून तर आलाय. तथागतांना माहित आहे की याच्या मनाची अवस्था सुधारणार आहे म्हणून तर माझ्याकडे आलाय. मग पहिले याचं ऐकूनच घेऊ काय म्हणते ते, है ना. दोन विद्यार्थ्यामध्ये भांडणं झाली आणि एक विद्यार्थी जर सांगायला गेला शिक्षकाला तर शिक्षक दोघांचंही चांगल्या पद्धतीने ऐकते. चांगला शिक्षक असला तर मांगला शिक्षक दुसऱ्यालाच झोडते, पहिले ऐकून कोणाचंच घेत नाही. तर चांगला शिक्षक बिचारा ऐकून घेते. बुद्ध जगातले सर्वात मोठे चांगले शिक्षक आहेत. सुधम्मनं ही सारी हकीकत सांगताना तथागत सम्यक संबुद्धांनी अतिशय शांत पद्धतीनं ती ऐकून घेतली आणि शांत स्वरामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी सुधम्मला धम्म उपदेश द्यायला सुरुवात केली. तथागत म्हणाले की मानवाने दुःखी होणारे विचार अजिबात करू नये. आजच्या कथेतला जो मेन गाभा आहे तो गाभा या अख्ख्या वर्षावासाचा जो काय आहे अमृताची धार आहे असं म्हणा. आजच्या वर्षावासातला मेन गाभा 3 महिन्याचा जो गाभा आहे आपला, म्हणजे जसं की मधमाशाचं पौळ आहे, त्या मधमाशाच्या पोळाला तुम्ही कुठेही हात लावला तर कुठूनही मध निघत नाही. बघा तुम्ही कुठेही मध निघत नाही. पण वर्षावासामध्ये आपली जी धम्मप्रवचन मालिका आहे ती कुठलंही प्रवचन ऐकलं किंवा तथागताचं कुठलंही बुद्धवचन ऐकलं, हेच प्रवचन नाही तर तथागताचं कुठलंही बुद्धवचन ऐकलं तरी ती अमृताची धार आहे. त्या आधारावरती तथागत सम्यक संबुद्धांनी त्या सुधम्म नावाच्या भिक्खूला उपदेश देताना त्याच्या मनाची अवस्था जाणली की आता जर याला उपदेश दिला तर सुधम्म नावाचे स्थवीर हे अरहंत होऊ शकतात. हे साऱ्या लोकांचे कर्म तथागत सम्यक संबुद्धांकडे त्या लोकांना खेचून घेऊन जायचे. आपल्या उदाहरणामध्ये जे जे आपण उदाहरणं पाहिले त्या प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला असं दिसतंय
की तथागत सम्यक संबुद्ध स्वतःहून त्यांच्याकडे गेले, किंवा ते लोक स्वतःहून तथागत सम्यक संबुद्धांकडे आले? मागच्या एका उदाहरणामध्ये आपण पाहिलं की भंते आनंद आणि तथागत सम्यक संबुद्ध हे शेताच्या बांधावरती एका शेतकऱ्याला श्रोतापन्न करायला गेले. शेतकरी आहे, त्याच्या मनाची अवस्था जाणली, त्याला श्रोतापन्न अरहंत करायला तिथे गेले, श्रोतापन्न करायला गेले. आता यांची सुद्धा अरहंत पदाची मानसिकता तयार झाली होती आणि म्हणून त्यांच्या पूर्वीच्या वर्तमान काळाच्या कर्मामुळे तशा पद्धतीनं त्यांचं चित्त तयार झालं आणि ते चित्त स्वतःहून तथागतांकडे त्यांना ते घेऊन गेलं. आता ही गोष्ट जर त्यांच्यामधली सोडली समजा गर्वाची, किंवा मला विचारत नाहीत, मला सन्मान देत नाहीत, मला मोठेपणा देत नाहीत, तर ही जर गोष्ट त्यांच्यातली मीपणाची सोडली ना, तर बाकी साऱ्या गोष्टी त्यांच्यातल्या व्यवस्थित होत्या. कारण महानामासोबत होते ना. बुद्धानं सांगितलं की चांगल्या लोकांचा सहवास सुद्धा कर्मामुळे मिळतो, वाईट लोकांचा सहवास सुद्धा कर्मामुळे मिळतो. ह्या साऱ्या गोष्टी कर्मावर आधारित आहे. तथागत सम्यक संबुद्ध आणि त्या सुधम्म नावाच्या स्थविराला उपदेश देताना सांगितलं की कुठल्याही सुज्ञ माणसाने, सुज्ञ, हुशार, चाणाक्ष, बुद्धिमान, या साऱ्या शब्दाच्या पुढे एक धम्मदर माणूस आहे. सुज्ञ, चाणाक्ष, बुद्धिमान, हुशार, तल्लग, हे सारे शब्द फिके पडतात तिथे की जेव्हा तुमच्या पुढे धम्मदर हा शब्द लागतो. मग कुठल्याही बुद्धिमान, चाणाक्ष, हुशार, बुद्धिमान माणसाने असे कर्म करू नये की जे कर्म माणसाला दुःखी बनवतात. हे दुःखी बनवणारं कर्म आहे ना. काऊनच म्हणली असं, का म्हणला असं, म्हणजे म्हणणारा बोलून निघून जाते पण ऐकणारा मात्र विचारात पडते. असं त्याचं बरोबर आहे का, असं त्याचं बरोबर आहे का, आणि याचा विचार रात्रंदिवस तेच सुरू आहे. बाहेर पडता आलं पाहिजे. आता यांनी सुद्धा तेच विचार केला ना. अनेक वेळेस ते चित्त तिथे आले आणि ते चित्त त्यांना निमंत्रण देण्याच्या ऐवजी त्यांच्या अगोदर दुसऱ्यांना निमंत्रण द्यायचे. मग ते झाला संचय. मला विचारतच नाही, मी या विहारातला आहे ना, आणि मी साऱ्यांपेक्षा मोठा आहे ना, मी मथारा आहे ना, मग त्या अर्थाने तरी मला पहिले विचारायला पाहिजे ना. आणि मी काय दिसलोच नाही का, मी काय खुर्ची बाहेर आहे का, त्यांच्यामध्येच बसलो होतो ना, मी यांनाच काऊन बोलले आणि यांनाच काऊन विचारलं. असे लोक असतात, बरोबर आहे, असे लोक असतात. आता आगंतुक भिक्षू आल्यानंतर पहिल्यांदा आगंतुक भिक्षूलाच सन्मान दिला गेला पाहिजे. कुठल्याही विहारामध्ये आगंतुक भिक्षू आल्यानंतर, कुठल्याही उपासकाने त्यांच्या संपर्कात आल्यानंतर पहिले आगंतुक भिक्षूला विचारलं पाहिजे की बनते तुम्ही भोजन केलं का. हे पहिलं कर्तव्य आहे बुद्ध विहारातल्या लोकांचं. ते विहारात राहणारा भिक्षू त्याच्या सगळ्या ओळखी आहेत. त्याला जर काही लागलं तर ते कोणाला फोन करेल, पण आगंतुक भिक्षू कोणाला फोन करणार आहे, कोणाला विचारणार आहे. तर त्या आगंतुक भिक्षूची आपण पहिल्यांदा काळजी घेतली पाहिजे. ही बुद्ध शासनाची पहिली गरज आहे असं म्हटलं जातं. बुद्ध शासनाची पहिली गरज आहे. आणि इथं सुद्धा त्याच गोष्टी होत होत्या. पण ह्या गोष्टी होत होताना सुधम्माच्या मनामध्ये तशा पद्धतीनं वैरत्वाची भावना निर्माण झाली. आणि मग बुद्ध म्हणाले की माणसाने अशी कुठलीही गोष्ट करू नये की जी गोष्ट माणसाला वारंवार दुःखात पाडणारी आहे. जाणीवपूर्वक विषय समजून घेतला पाहिजे. देवी मनाच्या प्रत्येक विचाराला माणसाने समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये दैनंदिन आचरणाचा भाग बनवला पाहिजे. याला आपल्या भाषेत अशा कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नये की ज्या गोष्टी माणसाला दुःख देतात. सर्वसाधारणपणे माणसाने प्रत्येक विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुःखी का होतो माणूस? विषय न समजल्यामुळे. विषय न समजल्यामुळे. समजा 3 बायका आहेत आणि तिघी रस्त्यानं चालल्या. तिघी रस्त्यानं चालल्यानंतर दुसरीला एकासोबत काम काहीतरी पडलं आणि तिनं जाता जाता तिला म्हटलं की थांब तू इथं, तिला जाऊ दे जायचं पुढं, माझ्या तुझ्यासोबत काहीतरी काम आहे. तिघी रस्त्यानं चालल्या बिचाऱ्या. दोघी जणी थांबले, निधन पुढे गेली, पुढून मागून करून पाहिली आणि ह्या दोघी जणी बोलत होत्या काहीतरी. आता चांगलं बोलायला का वाईट आपल्याला काय माहीत, त्या तिघीनच माहीत काय कार्यक्रम आहे ते. पण ह्या दोघी जणी बोलल्यानंतर त्या बिचारीने एकही शब्द ऐकलेला नसते तरी तिच्या मनात येते माझ्याच विषयी बोलायला नाही.
माझ्याविषयी बोलायला नाही, आणि मी काय वाईट केलं नाही, मी काय मैत्रीण नाही का यांची? अरे त्या दोघीचं काहीतरी असेल, कशाला डोकं घालायचं त्याच्यात? जेव्हा आपल्यापर्यंत विषय आला तेव्हा आपण बोलायचं. पण एकही शब्द न कानावर येता सुद्धा लोक तशा पद्धतीने विचार करतात, बाई म्हणून सगळे सारखे. आणि तसा विचार करून मग ते मनाशी मनाला खातात की माझ्याविषयीच बोलले, माझ्याविषयीच बोलले, माझ्याविषयीच बोलले. तुम्हाला एक शब्द ऐकू नाही आला तर तुमच्याविषयी कसे काय बोलले? त्यातली दुसरी येऊन मग तिला भेटते, त्या दोघीतली एक, हो माय तुझ्याविषयीच बोलली म्हणते, पण सांगू नको बरं मो नाव. जलते हुई अंगार में घी डालना. बिचारी तिला चांगलं चांगलं बोललेली असते, पण ही येऊन सांगते की नाही तुझ्याविषयीच बोलली म्हणते. ती म्हणत होती म्हणते की हिले खडूस आहे, हिले खराब आहे, आणि मग नाव सांगू नको नाही तर भांडणं म्हणते. मग ती तिसरी पुन्हा येऊन हिला विचारते, ती म्हणते मग तुला कोण सांगितलं? म्हणते हिनं सांगितलं. माय म्हणते मी तर काहीच नाही तुझ्याविषयी बोलले म्हणते, चांगलं चांगलं बोलले म्हणते. नाही मग हे काय खोटं सांगाल का म्हणते? आणि खरंच ते खोटं असते, ते खरंच खोटं असते. पण कानावरती विश्वास नसल्यामुळे, मनावरती विश्वास नसल्यामुळे होतं असं की खोटं ऐकून सुद्धा लोक आयुष्यभरापर्यंत आबोला ठेवतात, आबोला ठेवतात. ते काही कामाचं नाही, बिलकुल काही कामाचं नाही आहे. आणि म्हणून माणसाने अशा गोष्टींचा विषयाचा विचार करून मग शब्द किंवा कृत्य करावे, शब्द बोलावा किंवा कृत्य करावे की ज्या विषयाच्या केल्यानंतर आम्हाला त्यापासून दुःख निर्माण होणार नाही. अर्थात की जाणीवपूर्वक विषय समजून घ्यावा, काय असेल या पाठीमागचे किंवा जे परिणाम काय होणार आहेत, जाणीवपूर्वक विषय समजून घ्यावा. परिवारातल्या संपूर्ण लोकांनी एकमेकांच्या मनांच्या भावनांची कदर करत असताना आपण परिवारातले सगळे विषय जर समजून घेतले ना, तर एका दिवशी साऱ्यांचे दुःख नष्ट होणार नाहीत, पण फायदा तर होईल थोडा थोडा. वजीतल्या लोकांचे जे वैशिष्ट्य होते, त्यांच्याकडे 7 प्रकारचे वैशिष्ट्य होते. त्या 7 पैकी एक वैशिष्ट्य असं होतं की ते लोक सकाळी उठल्याबरोबर एकत्र यायचे आणि रात्री झोपण्याच्या अगोदर एकदा एकत्र यायचे. पंची सकाळी उठल्यानंतर ते एकत्र बसून परिवारातले सारे लोक, प्रत्येक परिवारातले सारे लोक एकमेकाला विचारायचे की आज दिवसभर काय करायचे, आणि त्या साऱ्या गोष्टी मग ते वजीच्या राजाला जाऊन सांगायचे. मग राजा त्या पद्धतीनं परिवारांच्या सगळ्या परिवारांचा विचार करून तशा पद्धतीनं त्या दिवसाचं नियोजन करायचा. रात्री झोपण्याच्या अगोदर ते सारे परिवारातले लोक असा विचार करायचे की उद्या काय करायचं. तर बुद्ध काळातले लोक सुखी होते त्या पद्धतीनं. आज ती गोष्ट तुमच्या आमच्या काय कोणाच्याच घरात नाही, कारण सारेच लोक एकत्र बसून एकमेकांना आता विचारतच नाही विचारत. कोणाच्या परिवारात बघा तुम्ही, सर्वजण बसले बोन खूप चांगल्या पद्धतीनं एकत्र भोजन सुरू आहे आणि चर्चा सुरू आहेत. लहान मोठ्यांना विचारतायत की आमचं काय चुकू लागलं का, मोठे लहान्यांना सांगतायत की तुम्हाला काय बदलायला पाहिजे. अशा गोष्टी बऱ्याच कमी होताना दिसतात, बऱ्याच कमी होताना दिसतात. म्हणजे हे जे शिक्षण आहे, पुस्तकी शिक्षण, हे माणसाला फक्त हुशार बनवते. धम्माचं शिक्षण माणसाला प्रज्ञावान बनवते. हुशार माणूस हा दुःखमुक्त होत नाही, पण प्रज्ञावान मनुष्य हा 100% दुःखातून बाहेर येतो. बुद्धाचं शिकवण माणसाला प्रज्ञावान बनवते, हुशार बनवत नाही. आणि बाहेरचं सारं शिक्षण माणसाला फक्त हुशार बनवते. 1, 2, 3 उजळणी, दुसरं काय. इथे धम्माच्या शिक्षणामध्ये जीवनातल्या प्रत्येक कोड्याचं उत्तर आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्ध तिथं म्हणाले त्या सुधम्म नावाच्या भिक्खूला की प्रत्येक गोष्टीचा विषयाचा विचार करून आपण त्यावर कृत्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने जर तिथे असा विचार केला असता की ठीक आहे ना, निमंत्रण तर संघाला दिलं ना, निमंत्रण संघाला दिलं ना, चित्त असे थोडे म्हणले की फक्त महानामाने एकट्यानेच आमच्या घरी भोजनासाठी यायचं नाही म्हटले. निमंत्रण तर सगळ्याला आहे. सगळ्याला निमंत्रण असताना तू तुझ्या मनात का विचार करू लागला की मला का बोलले नाही, मलाच का विचारलं नाही,
मलाच का पहिल्यांदा निमंत्रण दिलं नाही? अन्न महत्वाचं आहे. कोणाच्या घरून येतं याला काय घेणे देणं आहे का? काय घेणं देणं? किंवा कोण निमंत्रण द्यायला याला काय गरज आहे का? त्या दिवसाचा रोग तुझा संपू लागला, संपला विषय. देणारा महान पुण्यवान आहे आणि घेणाऱ्यानं सुद्धा त्या आशेनं ते दान पुण्य घेताना विचार करून घ्यायला पाहिजे. हा जो उद्देश आहे, हा उद्देश सुधम्माच्या मनामध्ये नव्हता, त्याच्यामुळे तो दुःखी झाला. त्याच्यामुळे त्यानं स्वतःहून विहार सोडलं आणि बुद्धांकडे आला. तथागत सम्यक संबुद्ध त्याला पुढे असं म्हणतात, जळाऊ वृत्ती माणसानं ठेवू नये. जळ कुकडेपणा म्हणतात आपल्याकडे, जळाऊ वृत्ती. माणूस जर साध्या सुध्या गोष्टीनं जळाला तर थोडाफार जळेल, 10%, 15%, 20%. 50च्या पुढे गेलं की माणूस वाचत नाही, 30% माणूस वाचतो. पण या जळाऊ वृत्तीमुळे जर माणूस जळत असेल ना, तर तो जन्म सुद्धा वाचत नाही, कर्म बनत जातात ना. जळाऊ वृत्ती. आपण बरेच लोक असे पाहतो की एकमेकावरती तिरस्काराने जळत राहतात, एकमेकाने तिरस्कारावर जळत राहतात. सर्वसाधारणपणे आपण काय म्हणतो की ते रस्त्यानं जाताना बघा, ट्रक असेल किंवा रिक्षा असतील, त्याच्या पाठीमागे एक बोर्ड लागलेला असते नेहमी, जलोमत बरोबरी करो. दुसरा असते, बुरी नजर वारे तेरा मुख काला. ते असं लिहून ठेवलेलं असते त्याच्यावर, बुरी नजर वाले तेरा मुख काला, अशा पद्धतीने. म्हणजे इथे जळावृत्ती कोणती आहे? आपण जी जळावृत्ती पाहतो ही सर्वसाधारण आमच्या जीवनातली आलेली जळावृत्ती याही पेक्षा भयंकर आहे. हे तर काय नाही हो. लोक एकमेकाच्या प्रगतीला पाहिल्यानंतर ते मनातल्या मनात जळतात, यांची प्रगती होऊ लागली आणि आमची काऊन होईन, आमचंच कधी भाग्य खुलते की, आणि आम्हीच काय वाईट केलं, आम्हाला काहीच भेटेन. आपण त्यांची मेहनत तर पहा, काही ना काहीतरी असेल ना, काही ना काहीतरी त्यांच्याकडे आहे म्हणून ते कमवू लागले. आता ते चांगलं असेल का चांगलं असेल त्या तिकडे आपल्याला जायचं नाही, पण मेहनत काय, चांगली कमाई असेल तर सुधारतील बिचारे आणि वाईट कमाई असेल तर बरबाद होतील. पण सध्या परिस्थितीमध्ये त्यांची मेहनत काय, ती मेहनत आमच्याकडे चांगल्या पद्धतीने आली पाहिजे. कष्ट करण्याची धमक. बघा, जगातलं एक असं उदाहरण आमच्याकडे आहे की ज्या माणसाची बरोबरी कुठलाही जगातला माणूस करू शकत नाही, त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लहानपणी डोक्याचे केस काढण्यासाठी गेलेल्या भिवाला ते म्हशी भादरणारे माणसं म्हणायचे की ह्यात महार आहेस ना महार. आता म्हशीचं केस भादरणारा काय ब्राह्मण असेल का? वस्त्र्यानं मसड भादरणारा का ब्राह्मण असेल का राजा असेल? नाही, मी राजा आहे आणि माझं काम आहे म्हैस भादरायचं. आता तोही याच्यापेक्षा खालचा आहे ना. त्यावेळीची परिस्थिती बघा, त्यावेळीची परिस्थिती. लहानपणी भिवाच्या डोक्याचं मुंडन किंवा केस सुद्धा म्हशी भादरणारे माणसं करत नव्हते. पाणी पियाला भिवा गेला तर बेदम मारलं. शाळा शिकत असताना वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घेतलं. वर्गातल्या माठाला स्पर्श करण्याची सुद्धा मुभा नव्हती. लंडनहून शिकून आले, सयाजीरावाच्या दरबारात कामाला लागले, कारकून होते, पण तिथे सुद्धा फाईल अशी दुरून फेकून दिल्या जायची टेबलावरती. अशी परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. त्या बाबासाहेबांनी तसा विचार केला असता तर ते मलाच काऊन असे करायले, बाद बसला आमचा समाज, आम्हाला काय घेऊन दिलं. मी तर नोकरीला लागलो ना, दास मैं मेरा बच्चा मेरी बीबी, दनान कारभार सुरू आहे इकडं, मला काय करायचं समाजाचं, असं म्हटलं का बाबासाहेब? नाही. बाबासाहेबांमध्ये असलेली जिद्द बघा कशी आहे. बाबासाहेबांची जिद्द बघा. बाबासाहेबाला लहानपणी गाडीतून उतरून दिलं, त्या बाबासाहेबांच्या नावानं आज एअरपोर्ट आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर एअरपोर्ट आहे.
बेट्यांनो गाडीत बसू देत नाही का? थांबा, एअरपोर्टलाच नाव लागेल आपलं. ही जिद्द आहे. तिथे साताऱ्यातून काढून देत आहे घरातून, जातीचं नाही म्हणून. थांबा बेट्यांनो, भारतात सोडा रे, लंडनला घर घेतो. लंडनला घर आहे, घरातून बाहेर काढून देता का? हिंदू कॉलनी, दादरला हिंदू कॉलनी आहे अख्खी, त्या हिंदू कॉलनीत राजगृह चमकते. या अर्थाने आम्ही या लोकांकडून हा विचार घेतला पाहिजे की आम्हाला कशा पद्धतीने जीवन जगायचं आहे. एवढे मोठे मोठे आदर्श आमच्याकडे, साधे सुधे आदर्श आहेत का? पाणी देत नाही पियाला, सन्मानानं वागू देत नाही. ठीक आहे, येऊ द्या. 13 ऑक्टोबर येवल्याला घोषणा, 14 ऑक्टोबर 1956 धर्मच बदलला नाही पाहिजे. जा 35ला घोषणा केली, 56 पर्यंत थांबलो, पण कवडीचे फरक तुमच्यात दिसला नाही. नका, तुम्ही तिकडे शिलगा, मग नाही पाहिजे आम्हाला. असंच म्हणले असतील ना बाबासाहेब, की त्यांच्या भाषेत म्हणले असतील, आपल्या भाषेत आपण समजून घेऊ. या दीडदमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. बोले ठासून भीमत्या ठाई, राव जमायचं आपलं नाही. नाहीच जमू दिलं शेवटी. तर ही जी जिद्द आहे ती प्रत्येक बाबासाहेबांच्या लेकरांमध्ये आणि लेकीमध्ये असली पाहिजे. बाबासाहेब ज्या ज्या लोकांना समजून घेतला किंवा बुद्ध ज्या ज्या लोकांना समजला ना, ते लोक आयुष्यामध्ये कधीही दुःखी होत नाहीत. सुधम्मला शेवटी तथागत भगवान बुद्ध असं म्हणतात की स्वतःची भावना करावी, म्हणजे त्याला म्हणतात बुद्ध कायानुपස්සना. तारंत होणारं चित्त आहे, तारंत होणाऱ्या चित्ताला हे पटकन समजलं. वर्तमान काळातले कर्म, पूर्वी जन्मीतले कर्म, शुद्ध कर्म पाहून ते चित्ताची अवस्था तशी निर्माण झाली. तशा पद्धतीने प्रसंग घडला आणि प्रसंगानुसार ते स्वतः पाय घेऊन गेले बुद्धांच्या ठिकाणी जेतवणात, की त्या चित्ताला आता अरहंत व्हायचं आहे. आणि अरहंत होणाऱ्या चित्ताला तथागत सम्यक संबुद्ध उपदेश देत आहेत की स्वजाणीव असावी. स्वतःविषयी माणसांनी सदोनित विचार करावा. ज्याला स्वजाणीव आहे तो स्वतःचं सुद्धा अमंगल करत नाही. ज्याला स्वजाणीव आहे तो स्वतः सुद्धा दुःखी होत नाही. ज्याला स्वजाणीव आहे तो इतरांना सुद्धा दुःखी करत नाही, इतरांना सुद्धा अमंगल होऊ देत नाही. तर या अर्थाने जेव्हा मनुष्याला समजून घेतो तेव्हा तो कुठल्याही लोकांमध्ये गेला तरी त्याला आनंदी राहता येतो. आणि म्हणून या अर्थाने आम्ही सुद्धा या सुधम्मच्या मनाची अवस्था जाणली पाहिजे. याला सुरुवातीला त्या गोष्टी समजल्या नाहीत ना, तो वाहत गेला त्याच्या मनानुसार, वाहत गेला. तर वाहत एवढा गेला की अरहंत भिक्खू असलेल्या महानामासोबत, की जो महानाम कौंडण्य, वप्प, महानाम, अश्वजित आणि भद्रिय बुद्धाने पहिल्यांदा दिलेल्या प्रवचनामध्ये ज्या 5 लोकांना सर्वप्रथम धम्माचा लाभ झाला त्यातील हा एक असताना सुद्धा याच्या मनाची अवस्था त्याला जाणता आली नाही. याचा अर्थ असा होता की याने मनावर कामच केलं नाही. सरळ साधा सोपा अर्थ आहे, सरळ साधा सोपा अर्थ आहे. डुक्कर आहे, डुक्कर आपल्या सगळ्यांना माहित आहे. डुक्कर आहे, चालणाऱ्या डुकराला मस्त घेऊन यायचं घरी, गरम शॅम्पूच्या पर्यंत आंघोळ घालायची, गरम शॅम्पूच्या पर्यंत आंघोळ घालायची, त्याला खूप चांगलं खाऊ घालायचं आणि म्हणायचं जा राजे हो आता फिरून या. 15 मिनिटात डुक्कर बघा कसं होऊन येते. डुक्कर गेलं तसंच राहते का? डुक्कर नालीतच जाते है ना. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की सुधम्मा भिक्खू आहे बरं, साधा सुद्धा आहे का? स्थवीर आहे. साध्या साध्या भिक्खूच्या सोबत आहे का? कोणाच्या सोबत आहे? महानाम सोबत आहे. महानाम कोण आहे? अरहंत आहे. साध्या सुध्या भिक्खूंचा सहवास लागला का? नाही. सारीपुत्र आणि महामोग्गल्यांसोबत आहेत एके दिवसासाठी, आहेत ना. आता सारीपुत्र महामोग्गल्यांच्या प्रवचनामुळे बदल झाला पाहिजे होता, पण नाही झाला. कारण मनाची अवस्था जाणता आली नाही आणि मनाची अवस्था न जाणल्यामुळे त्या अज्ञानपणामुळे तो वाहून गेला.
वाहून इथपर्यंत गेला की त्याच्या मनात दुसऱ्याबद्दल क्रोध निर्माण होऊ लागला. म्हणून बुद्धानं म्हटलं की माणसाला ज्याला ज्याला सुखी समाधानी व्हायचं आहे त्या प्रत्येक माणसाने स्वतःची जाणीव असणं गरजेचं आहे. स्वतःची जाणीव म्हणजे काय की ज्या माणसाचं मन त्याच्या ताब्यात आहे. मन ताब्यात असणं म्हणजे काय? कबूतर कोंबडे बकऱ्या जशा कोणतो आपण तसं कोणता येते का मनाला? नाही. मन ताब्यात म्हणजे प्रत्येक कृतीच्या अगोदर बोलण्याच्या अगोदर विचारपूर्वक ज्या गोष्टी केल्या जातात साऱ्या माणसात तुम्ही आम्ही सगळेच जण तर या साऱ्या ज्या कृती घडतात त्या कृती जर वैचारिक पद्धतीने घडत असतील तर त्या खूप सुखदायक असतात, कल्याणकारक असतात. असं तथागत सम्यक संबुद्धांनी आजच्या धम्मपद 73 आणि 74 गाथेमध्ये आपल्या सर्वांसाठी उपदेश दिलेला आहे. तेव्हा उपासक आणि उपासिकांनो आपण सुद्धा या सुधम्म सारखी मनाची अवस्था होऊ देता कामा नये. आपली अवस्था कोणासारखी झाली पाहिजे? चित्ताच्या मनासारखी. चित्त कोण आहे? उपासक आहे. जो चित्त महानामाच्या पहिल्या प्रवचनामध्ये काय झालाय? श्रोतापन्न झाला आणि महामोग्गल्यन आणि सारीपुत्ताचा सहवास मिळाला आहे का नाही? आणखी धम्म अमृताचा धम्म मिळाला ना, अमृताची धार मिळाली आणि या आधारावर त्याचं कल्याण झालं, त्याचं मंगल झालं. इकडे सुधम्म सुद्धा अरंतच झाला, त्याबद्दल वाद नाही. सुधम्म सुद्धा अनंत झाला, पण जो बिचारा फार लवकर अनंत झाला असता तो थोडा उशिरा झाला. धम्म के मार्ग पर देर है मगर अंधेर नहीं. धम्मावर चालणारा माणूस कधी ना कधी काळी एका काळी तरी सुखी होतोच. तर त्या अर्थाने सुधम्मचं सुद्धा कल्याण झालं, मंगल झालं. धम्मपदातील 73 आणि 74 गाथेच्या आधारावरती आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपण सर्वजण सुखी हो, अशा पद्धतीची आपल्या सर्वांविषयी मंगलमैत्रीची भावना व्यक्त करून तथागत सम्यक संबुद्ध धम्मपद 73 आणि 74 गाथेमध्ये काय म्हणतात ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. की ज्या गाथेचा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी सुधम्म नामाच्या भिक्खूला दिलेला आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात धम्मपद गाथा क्रमांक 73 मध्ये असतं भावनमिच्छयं पुरेकारच्च भिक्खुषु आवासेषु च ईशरियं पूजा परकुलेषु च. गाथा क्रमांक 74 मम्मेव कतमय्युन्तं गीहि पभज्जिता उभो मम वाति वस्सासु किच्चा किस्सेषु किच्चसि इति बालस्य संकल्पो इच्छा मानोत्तवढति. अर्थ, मूर्ख व्यक्ती जे प्रस्तुत नाही त्याची कामना करतो, भिक्खूमध्ये अग्र बनू इच्छितो, मठ आणि विहारांच्या स्वामी होऊ इच्छितो आणि दुसऱ्यांच्या घरामधून आदर सत्कार मिळवण्यासाठी इच्छा बाळगतो. ग्रस्त आणि प्रबंधित अशा दोघांनीही मी जे करीन ते मानावे, कोणत्याही अपकृत्याच्या माझ्यावर अवलंब असावे असे संकल्प करणारा मूर्ख माणसाची इच्छा आणि अभिमान बळकावतात. तथागत सम्यक संबुद्धाचा हा सुंदर असा उपदेश आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की आपल्या मनाचा विचार करून प्रत्येकाने इतर मनाचा विचार करून जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करावा. हे आपल्या सर्वांसाठी सुखाचं आहे, हे आपल्या सर्वांसाठी कल्याणाचं आहे. आजच्या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपल्याशी धम्मसंवाद न साधता, उपदेश न देता आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो अशी मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो आणि आजचा धम्मसंस्कार या ठिकाणी समाप्त करतो.